जय शिवराय, जय शंभूराजे. एकदा काय झालं, सिनेमा नावाच्या जादुई दुनियेत एक गोड मुलगी होती. ती फक्त सुंदरच नव्हती, तर तिच्या निरागस हास्यात एक जिवंतपणा होता. तिचं नाव होतं जेनेलिया, जी आपल्या हसतमुख स्वभावाने आणि मन मिळावूपणामुळे सगळ्यांची लाडकी झाली होती. बॉलिवूडमध्ये अनेक चमकणारे तारे होते, पण जेनेलिया वेगळीच होती. तिच्या हास्यात असा काही जादू होता की लोकांच्या मनाला शांती मिळायची. ती लोकांच्या मनात घर करून बसली होती, एकदम आपल्या घरातलीच एखादी. जेनेलिया डिसूजा या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात गोंडस आणि लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 5 ऑगस्ट रोजी झाला. त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड अशा विविध भाषांमधून काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय प्रवास तुझे मेरी कसम 2003 साली या हिंदी चित्रपटातून सुरू झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत रितेश देशमुख होते, जे नंतर त्यांच्या आयुष्याचे जोडीदार झाले. त्यानंतर तेलुगू चित्रपटामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जेनेलिया फक्त अभिनयातच नव्हे, तर तिच्या निरागस चेहऱ्यामुळे, मिश्किल स्वभावामुळे आणि गोड हसण्यामुळे लोकांच्या मनात घर करून गेली. कॉलेज गर्ल, प्रेमळ मुलगी आणि भावनिक व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकाला तिने आपले वैशिष्ट्य दिले. रितेशशी लग्न झाल्यानंतर जेनेलियाने काही काळ अभिनयातून विश्रांती घेतली आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले, पण तरीही तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेम कमी केलं नाही. अलीकडच्या काळात सितारे जमीन पर या आमिर खान प्रोडक्शनमध्ये त्यांनी पुन्हा परत येत चाहत्यांना खुश केलं. ती एक प्रेमळ पत्नी, आदर्श आई आणि प्रेरणादायी स्त्री म्हणून ओळखली जाते. रितेश आणि जेनेलियाची जोडी आजच्या तरुणांसाठी प्रेम, मैत्री आणि समजूतदारपणाचं उदाहरण आहे. आज तिच्या वाढदिवसा दिवशी आपण केवळ एका अभिनेत्रीला नव्हे, तर एक साध्या, हुशार आणि प्रेरणादायी स्त्रीला शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जेनेलिया. तुझं आयुष्य सदैव आनंदी, निरोगी आणि प्रेमाने भरलेलं राहो. धन्यवाद. जय भवानी.